With 46 assembly and 8 Lok Sabha seats, Marathwada is a crucial region for all political parties in Maharashtra. 4 chief ministers of Maharashtra, Congress's Shivaji Rao Patil, Shankar Rao Chavan, Vilas Rao Deshmukh and Ashok Chavan are from the region. Since the beginning of the Maratha quota agitation in 2023, Chief Minister Eknath Shinde, who is a Maratha himself, has been treading very carefully on the demands for Marathas to be included in the OBC category. Marathas account for 28% of the state's population. Shinde, in fact, travelled to Jalna in Marathwada to meet 40-year-old Jarange Patil, who was spearheading the agitation. Though Patil is yet to announce support for any political party after withdrawing his candidates from the race, he remains a dominant figure among the Marathas. Away from all the buzz of the campaign, he tells us he will launch his agitation for reservation soon after the results for the polls. अगर आपकी नाराजगी भाजपा के खिलाफ है, तो इसीलिए शायद जरांगे पाटील महाविकास आघाडी के साथ हैं. नाही कोणाच्या सोबत असण्याची काही गरज नाही आम्हाला मराठ्यांना. आम्ही कोणाच्या सोबत नाहीत. आम्ही आमच्या सोबत आहे. आमची जात आमच्या सोबत आहे. मी जाती सोबत आहे, जात माझ्या सोबत आहे. आम्ही एकमेकांच्या सोबत आहेत. आम्हाला कोणाच्या सोबत राहण्याची काही गरज नाही. कारण सत्ता कोणाची पण आली, महाविकास आघाडीची काय आली, महायुतीची काय आली, आम्हाला लढावं तर लागणारच. आम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे. आम्हाला लढूनच मिळवावं लागणार आहे. आम्हाला काय कोणी असं देणार नाही फुकटामध्ये. त्यामुळे आम्ही लढणार आहेत. कोणी पण समोर आला तरी आम्ही चॅलेंज म्हणून मराठी उभा असणार आहेत. ते जरी कितीही म्हणले, आम्ही मराठ्यांना आंदोलनाला मोजणार नाहीत, किती आंदोलन केलं तर ऐकणार नाहीत. मराठी त्यांना गुडघ्यावर टेकवणार, कोणी पण असू दे. आम्ही सामूहिक आंदोलनाची तयारी सुरू केली लगेच. आमरण उपोषण सामूहिक करणार आहेत महाराष्ट्रातले मराठी. आता हे देशात पहिल्यांदा असं घडणार आहे की सगळे मराठी एका जागेवरती आमरण उपोषणाला बसणार आहेत आरक्षणासाठी. आणि सरकार कोणचंही असू दे, गुडघ्यावर टेकवणार आम्ही त्याला हरवणार, म्हणजे घालवणार सुद्धा त्याला, आरक्षण नाही दिलं तर. मराठा एजिटेशन या मराठा रिजर्वेशन की लड़ाई काफ़ी सालों से चल रही है. इस बार क्या रूप है उसका? उगाच डोक्यात खूळ घालून घेऊ नका. राजकारण ते सोडून द्या. ते तात्पुरता आनंद आहे. आयुष्याचा आनंद आपल्याला जर घ्यायचा असला तर आरक्षण द्यावं लागतंय जातीला. त्यामुळे जातीच्याही लक्षात आलं की दुफळी निर्माण होऊन आपल्यात मनभेद होण्यापेक्षा आपण त्या राजकारणाला महत्त्व कमी द्यायचं. आणि मराठ्यांनी कालपासून ठरवलं आता राजकारणाला कमी महत्त्व द्यायचं आणि आरक्षणाच्या लढ्यात सहभागी व्हायचं. सुरू झालं, गावोगावी बैठका सुरू झाल्या की आरक्षण ज्या दिवशी आता आम्ही सरकार स्थापन झालं की लगेच तारीख डिक्लेअर करण्याची सामूहिक उपोषणाची. तोपर्यंत आम्ही पूर्वतयारी करून घेतोय आमच्या आंदोलनाची. यंत्रणा तर त्याच्याकडेच आहेत ना, फडणवीसकडे आहेत, मोदींकडे आहेत, एजन्सिया सगळ्या त्यांच्याकडे आहेत. SIT, CID, रॉ असेल, त्यांची IB असेल, सगळ्या त्यांच्याकडे. तपास लावा म्हणा आणि ज्याने फोन केला त्याला उचलून जेलमध्ये टाक.